हॅलो एव्हरीवन, आवर टुडेज टॉपिक इज डार्विनिझम. ठीक आहे. डार्विनिझम म्हणजे काय? डार्विन नावाच्या शास्त्रज्ञानं, चार्ल्स डार्विन नावाच्या शास्त्रज्ञानं आपल्याला काय सांगितलं होतं की पृथ्वीवर प्राण्यांमध्ये इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालं त्याच्यासाठी एक थिअरी लिहिली होती आणि त्या थिअरीला आपण काय म्हणू शकतो? डार्विनिझम म्हणतो. ठीक आहे. बिफोर डार्विनिझम डिफरंट सेव्हरल थिअरीज हॅव बीन प्रपोज्ड. ठीक आहे. बिफोर डार्विन several theories of organic evolution have been proposed. ठीक आहे. डार्विनच्या आधी सुद्धा खूप साऱ्या थिअरीज आल्या होत्या. कशासाठी? की पृथ्वीवर उत्क्रांती कशा प्रकारे झाली याच्यासाठी वेगवेगळ्या खूप साऱ्या थिअरी आल्या. कोणाच्या आधी? डार्विनच्या आधी. काही त्यापैकी थिअरी आहे. फ्यू ऑफ देम आर. पहिली थिअरी आहे लॅमार्किझम. ठीक आहे. लॅमार्क नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी ती थिअरी मांडली होती. त्याला आपण लॅमार्किझम म्हटलं होतं. लॅमार्किझमचं म्हणणं काय होतं? यांनी आपल्याला सांगितलं होतं की ज्या ऑर्गनचा यूज जास्त झाला ते ऑर्गन इव्हॉल्व होणार आणि ज्या ऑर्गनचा यूज झाला नाही ते ऑर्गन काय होणार? निघून जाणार. बरोबर. अशा प्रकारे सांगितलं होतं आपल्याला लॅमार्कनी. ठीक आहे. पण ही थिअरी काय झाली? डिस्प्रूव्ह झाली. बरोबर आहे. ही थिअरी अमान्य झाली. का अमान्य झाली? कारण की वाईजमॅन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्यांनी काय करून पाहिलं, जे रॅट आहे त्या रॅटची टेल कट करत राहिले ते 21 जनरेशन पर्यंत. आता एक रॅट घेतला, त्याची टेल कट केली, त्याच्यापासून त्याचे जे नवीन पिल्ले आले त्याची टेल कट केली, त्याच्यापासून नवीन पिढी आली त्याची टेल कट केली, अशी 21 जनरेशन पर्यंत त्यांनी कट करून पाहिलं. 22व्या जनरेशन मध्ये सुद्धा जो नवीन उंदराचा पिल्लू जे जन्माला आला त्याला पूर्ण टेल होती. बरोबर आहे. मग त्यांनी सांगितलं की सोमॅटिक सेलमध्ये जे चेंजेस आलेले आहेत ते सोमॅटिक सेलमधले चेंजेस एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत नाही, पण जर्म सेलमध्ये जे चेंजेस येतात ते काय होतात? ट्रान्सफर होतात. ठीक आहे. लॅमार्कची थिअरी, लॅमार्क प्रपोज द थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. ठीक आहे. यांनी काय दिली? थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. Acquired character which is ruled out. हे काय झाली? अमान्य झाली. वाईजमॅन नावाच्या सायंटिस्टने ते अमान्य केले. यांचं म्हणणं काय होतं? जिराफानं काय केलं? झाडावरचे पानं खाण्यासाठी नेक वाढवली, त्याच्यामुळे त्याची नेक काय झाली? वाढली आणि पुढच्या पिढ्या सुद्धा लांब मानेचेच काय झाले? जिराफ तयार झाले असं त्यांनी म्हटलं. मग त्या वाईजमॅनने करून पाहिलं, आपण आज उंदराची शेपूट कापू, त्याच्यापासून नवीन तयार होणारा उंदीर कसा असला पाहिजे? बिगर शक्तीचा असला पाहिजे, पण तसं झालं नाही. ठीक आहे. म्हणून ही थिअरी काय झाली? डिस्प्रूव्ह झाली. ठीक आहे. त्यानंतरची थिअरी आली कोणती? डार्विनिझमची. डार्विनचा सिद्धांत सगळ्यांना माहित आहे, इव्होल्युशनचा. डार्विननं, मग डार्विन कोण होता त्याच्याबद्दल थोडंसं काय करू आपण? माहिती घेऊ की डार्विन हा काय होता? नॅचरलिस्ट होता. ठीक आहे. ॲज अ नॅचरलिस्ट ही ट्रॅव्हल्ड थ्रूआउट द वर्ल्ड. ठीक आहे. चार्ल्स डार्विन नावाचा शास्त्रज्ञ होता. तो एक नॅचरलिस्ट होता, निसर्गतज्ञ होता, निसर्गाचा तो अभ्यास करत होता. त्यामुळे तो काय झाला? संपूर्ण जगभर फिरला. जवळपास 27 डिसेंबर 1831 पासून तो फिरला ऑक्टोबर 1835 पर्यंत. म्हणजे 4 वर्ष तो सतत फिरत राहिला आणि नंतर काय झाला? रिटर्न आला कुठे? इंग्लंडला. ठीक आहे. चार्ल्स डार्विन नावाचा एक नॅचरलिस्ट होता. तो संपूर्ण जगभर फिरला. बरोबर आहे. जवळपास 27 डिसेंबर 1831 पासून 1835 पर्यंत जवळपास 4 वर्ष फिरला. फिरल्याच्या नंतर तो कुठे? रिटर्न आला कुठे? इंग्लंडला. ठीक आहे. रिटर्न इंग्लंडला आला. त्यानंतर काय केलं त्यांनी? त्यांच्याकडे काय होते? बेस ऑन देअर कलेक्शन ऑफ लाईव्ह अँड फॉसिल मटेरियल. त्यांच्याकडे काय होते? जिवंत काही मटेरियल होते, लाईव्ह अँड फॉसिल्स. बरोबर आहे. काही फॉसिल्स होते, जीवाश्म होते आणि काही जिवंत मटेरियल होते. या मटेरियलच्या आधारावर त्यांनी काय केलं? एक बुक पब्लिश केलं. ठीक आहे. एक बुक पब्लिश केलं. त्या बुकचं नाव होतं द ओरिजिन ऑफ स्पेसीज बाय नॅचरल सिलेक्शन.
ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन असं त्यांनी काय केलं, एक बुक पब्लिश केलं. कुठून 4 वर्ष ते फिरल्याच्या नंतर त्यांनी जे लाईव्ह मटेरियल, लाईव्ह ऑर्गॅनिझम आणि त्यांचे जीवाश्म जे तयार केले सोबत आणले होते त्याच्यावरून त्यांनी ते पुस्तक लिहिलं. ठीक आहे, द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. हेच पुस्तक लिहिण्याच्या आधी त्यांनी ते काय झाले, एका शास्त्रज्ञामुळे प्रभावित झाले होते. ते एक शास्त्रज्ञ होता, दे इन्फ्लुएन्स्ड बाय ठीक आहे, प्रभावित झाले ते कोणाच्यामुळे, एक सायंटिस्ट होता सी लायल नावाचा. ठीक आहे, सी लायल नावाचा सायंटिस्ट, तो काय होता, जिओलॉजिस्ट होता. म्हणजे काय करत होता, भूगर्भशास्त्राचा अभ्यास करत होता, पृथ्वीचा तो अभ्यास करणारा एक शास्त्रज्ञ होता सी लायल. आणि सी लायलच्या कामावर ते काय झाले, प्रभावित झाले. सी लायलचं म्हणणं असं होतं की पूर्वीच्या काळी, बरोबर आहे, पास्ट मध्ये जे पृथ्वीवर नॅचरल फोर्सेस होते, नॅचरल फोर्सेस, बरोबर आहे, कधी पास्ट मध्ये, तसेच नॅचरल फोर्सेस आता पण आहेत असं त्यांचं काय होतं, म्हणणं होतं. ठीक आहे, मग ते ऑब्झर्व केलं कोणी, डार्विनने ऑब्झर्व केल्याच्या नंतर लक्षात आलं त्यांना की नॅचरल फोर्सेसमुळे अर्थच्या क्रस्टमध्ये काय होत आहे, चेंजेस होत आहे, पृथ्वीच्या आवरणामध्ये काय होत आहे, चेंजेस होत आहे, हे त्यांनी पाहिलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारे ते यांच्यापासून काय झाले होते, प्रभावित झाले होते. अशा 2-3 शास्त्रज्ञापासून ते प्रभावित झाले. त्याचा काय संबंध आहे या डार्विनच्या थेअरीशी ते इथे काही समजत नाही आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट आहे दुसरा एक शास्त्रज्ञ होता त्याच्यामध्ये आर माल्थस नावाचा. हा आर माल्थस नावाचा शास्त्रज्ञ वर्क करत होता ह्युमन पॉप्युलेशनवर. त्याचं काय होतं, काम चालू होतं. त्याचं म्हणणं असं होतं की ह्युमनचा रिप्रोडक्टिव्ह रेट कसा आहे, ग्रेटर आहे दॅन अदर ॲनिमल. ठीक आहे, आर माल्थस नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं होतं की ह्युमनचा रिप्रोडक्शनचा रेट जो आहे तो सगळ्यात जास्त आहे बाकीच्या ॲनिमल पेक्षा. म्हणून त्यांनी काय सांगितलं की पॉप्युलेशन काय होऊ शकते, ह्युमनचं पॉप्युलेशन काय होते, मल्टिप्लाय होते. बरोबर आहे, मल्टिप्लाय होऊ शकते, खूप वाढू शकते, इररिस्पेक्टिव्ह ऑफ फूड. बरोबर आहे, ह्युमनचं पॉप्युलेशन वाढणार पण त्या प्रमाणात फूड वाढणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की कॉम्पिटिशन होणार. बरोबर आहे, कशासाठी, फूडसाठी. आणि तेच सांगितलं त्यांनी की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. बरोबर आहे, जिवंत राहण्यासाठी काय करावं लागणार, स्ट्रगल करावं लागणार. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं होतं आर माल्थस नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे, नेक्स्ट आणखी एक काही सायंटिस्ट जे प्लांट ब्रीडर होते त्यांच्यापासून सुद्धा ते प्लांट अँड ॲनिमल ब्रीडर. ठीक आहे, प्लांट आणि ॲनिमलचे ब्रीडर जे होते त्यांच्यापासून सुद्धा ते प्रभावित झाले होते. कारण ते काय करत होते, सिलेक्टिव्ह आर्टिफिशियल सिलेक्शनच्या माध्यमातून ते काय करत होते, ऑर्गॅनिझमचं काय करत होते, कॅरेक्टर चेंज करून टाकत होते एखाद्या. बरोबर आहे की नाही, आपण पाहिलं होतं ब्रीडिंग, एक प्लांट आहे सपोज ज्याचं उत्पादन जास्त आहे आणि दुसरं प्लांट आहे ज्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी आहे. मग यांचं ब्रीडिंग केल्याच्या नंतर नवीन एक प्लांट तयार होत होतं, त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर आपल्याला काय होत होते, पाहायला मिळत होते. मग हे या ब्रीडर्सला कसं जमते बा, हे या माध्यमातून ते काय झाले होते, मग प्रभावित झाले होते की हे ब्रीडर्स अशा प्रकारे असं कसं काय करू शकते. बरोबर आहे की नाही, हे यामुळे ते काय झाले होते, यांच्यापासून प्रभावित झाले होते. अशा प्रकारचं हे डिटेल माहिती दिली होती कशाची, डार्विन्सची. काय सांगितलं आपण, डार्विन्सच्या आधी खूप साऱ्या थेअरीज सांगण्यात आल्या होत्या, इव्हॉल्युशन कसं झालं ते. त्याच्यापैकीच एक थेअरी होती कोणाची, लॅमार्क नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं की ऑर्गनचा यूज झाला तर त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होणार, ऑर्गनचा यूज नाही झाला तर ते काय होणार, निघून जाणार. पण ती थेअरी काय झाली, अमान्य करण्यात आली. कारण आपण तिथे पाहिलं होतं की उंदराची शेपटी काढून टाकली, पण समोरचा जे नवीन त्याच्यापासून येणारी पिढी होती त्यांना शेपटी येत होती. ठीक आहे, नेक्स्ट पुढे आपण सांगितलं की डार्विन हा नॅचरलिस्ट होता. तो संपूर्ण जगभर फिरला, 1831 पासून 1835 पर्यंत फिरल्याच्या नंतर तो रिटर्न आला इंग्लंडला. आल्याच्या नंतर त्याच्यासोबत खूप सारे जिवंत प्राणी होते आणि त्यांचे जीवाश्म होते. त्या आधारावर त्यांनी काय केलं, एक बुक लिहिलं, द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, त्यानंतर हे बुक लिहिण्याच्या आधी ते काही लोकांपासून प्रभावित झाले होते, म्हणजे त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली असेल त्यांना हे बुक लिहिण्यासाठी. जसं होता सी लायल नावाचा जिओलॉजिस्ट, त्यांनी सांगितलं होतं की नॅचरल फोर्सेस जे आज जे
मागे भूतकाळात जे प्रेझेंट होते नॅचरल फोर्सेस पृथ्वीवरती आज सुद्धा तसेच्या तसे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आर मार्थस नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी सांगितलं होतं ह्युमनचा रिप्रोडक्टिव्ह रेट कसा आहे, जास्त आहे बाकीच्या प्राण्यापेक्षा, त्यामुळे त्याचं काय होते ह्युमनचं पॉप्युलेशन काय होणार, इन्क्रीज होणार, पण फूड तेवढ्या प्रमाणात वाढणार नाही, त्यामुळे काय होणार, कॉम्पिटिशन निर्माण होणार. ठीक आहे. आणखी ते प्लांट आणि ॲनिमल ब्रीडर पासून सुद्धा काय झाले होते, प्रभावित झाले होते. ठीक आहे. डार्विन्सची थिअरी काय सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये 5 महत्त्वाचे पॉस्टुलेट्स आहेत. ते पॉस्टुलेट्स काय आहेत ते काय करून घेऊ आपण, पाहून घेऊ. ठीक आहे. डार्विनच्या सिद्धांत मधला पहिला पॉस्टुलेट आहे ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन किंवा यालाच म्हणतात प्रोडिगॅलिटी ऑफ नेचर. ठीक आहे. याच्यामध्ये सांगू शकतो ड्यू टू द नॅचरल टेंडन्सी लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी आर प्रोड्यूस. नॅचरल टेंडन्सी नैसर्गिक रित्या काय होऊ शकते, लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी आर प्रोड्यूस. ठीक आहे. नॅचरल टेंडन्सीमुळे खूप सारे काय होऊ शकतात, प्रोजेनी काय होऊ शकते, प्रोड्यूस होऊ शकते. इट इज रिक्वायर्ड फॉर द परपिच्युएशन ऑफ द स्पेसिस. किंवा परपिच्युएशन ऑफ द ॲनिमल. बरोबर आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टी कायम राहण्यासाठी काय होते, प्रत्येक सजीव काय करतो, खूप सारे काय करतो, त्यांचे प्रोजेनी काय करतो, तो तयार करतो. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो ओव्हर प्रोडक्शन किंवा प्रोडिगॅलिटी ऑफ नेचर. ठीक आहे. याच्यामध्ये सांगितलं की प्रत्येक ॲनिमल हा खूप सारे काय करतो, त्यांच्या पिल्लांना काय करतो, तो जन्म देतो, कारण ते त्यांची स्पेसिस पृथ्वीवर कायम राहिली पाहिजे यासाठी. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण सांगू शकतो की त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे, जसं साल्मन फिश आहे, एक्झाम्पल आहे साल्मन फिश. साल्मन फिश काय करते, जवळपास 28 लाख काय करते, एग प्रोड्यूस करते इन 1 सीझन. ठीक आहे. एका सीझन मध्ये जवळपास 28 लाख काय करू शकते, ते एग देऊ शकते. पण त्या 28 लाख एग मधून काहीच सॅल्मन फिश काय होतात, जिवंत राहतात. ठीक आहे. हे आपल्याला माहित आहे. जरी पण एवढं ओव्हर प्रोडक्शन असेल, पण त्या ऑर्गॅनिझमचा जो नंबर आहे तो काय होतो, कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे की 750 वर्षामध्ये जर पेअर ऑफ एलिफंट असेल, जर पेअर ऑफ एलिफंट असेल, एलिफंटची एक जोडी असेल, आणि ते 750 वर्षामध्ये जवळपास 1,90,00,000 काय करू शकतात, 1,90,00,000 काय करू शकतात, ते एलिफंट प्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे. 1,90,00,000 एलिफंट ते काय करू शकतात, प्रोड्यूस करू शकतात, असं त्यांनी सांगितलं होतं. जरी एवढं प्रोडक्शन असेल तरी पण काय होते, त्या ऑर्गॅनिझमचा नंबर काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, असं त्यांनी सांगितलं. पहिला पोस्टुलेट झाला ओव्हर प्रोडक्शनचा. ठीक आहे. नॅचरल टेंडन्सी आहे, खूप सारे ऑर्गॅनिझम, खूप सारे प्रोजेनी काय होते, प्रोड्यूस होते, खूप सारे ॲनिमल पिल्लं काय होतात, जन्माला येतात. कशासाठी, कारण की ती स्पेसिस कायम राहिली पाहिजे यासाठी. जसं साल्मन फिशला वाटते की पृथ्वीवर आपण कायम राहिलो पाहिजे, यासाठी साल्मन फिश काय करते, एका सीझन मध्ये 28 लाख एग प्रोड्यूस करते. त्यापैकी 28 लाख एग पैकी थोडेफारच फिशेस, साल्मन फिशेस काय होतात, जिवंत राहतात. ठीक आहे. त्यानंतर एलिफंटचं पण आपण सांगितलं की एलिफंट काय आहे, जवळपास 750 वर्षामध्ये 1,90,00,000 काय करू शकते, एलिफंट प्रोड्यूस करू शकते. पण त्यापैकी तेवढेच्या तेवढे जिवंत राहत नाही, त्यांचा नंबर हा काय असतो, पृथ्वीवर कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉस्टुलेट आहे, दुसरा पॉस्टुलेट आपण सांगू शकतो याच्यामध्ये स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, अस्तित्वासाठी काय करावं लागते, इथे स्ट्रगल करावं लागते. आता जर एवढे सारे ऑर्गॅनिझम तयार होत असतील तर त्यांच्यामध्ये काय होणार, कॉम्पिटिशन निर्माण होणार. बरोबर आहे. ओव्हर प्रोडक्शन मुळे काय होणार, कॉम्पिटिशन निर्माण होणार, आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जे स्ट्रगल करणार जिवंत राहण्यासाठी ते काय होणार, पुढे येणार, बाकीचे काय होणार, त्याच्यापैकी मरून जाणार. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉस्टुलेट त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला व्हेरिएशन. व्हेरिएशन हा वर्ड कशासाठी वापरला जातो, डिफरन्स बिटवीन फिजियोलॉजी,
मॉर्फोलॉजी, हॅबिटॅट, ठीक आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जर फरक येत असेल, बरोबर, विविधता पाहायला मिळत असेल, विविधता, तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएशन म्हणतो. ठीक आहे, व्हेरिएशन. मग जर व्हेरिएशन कसं असेल, चांगला असेल तर काय होणार, तो ऑर्गॅनिझम जिवंत राहणार. युजफुल व्हेरिएशन असेल तर, आणि हार्मफुल व्हेरिएशन असेल तर तो ऑर्गॅनिझम काय होणार, पृथ्वीवरून निघून जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी व्हेरिएशन बद्दल सांगितलं. नेक्स्ट त्यांनी सांगितलं होतं आपल्याला काय, चौथा पॉइंट आपण सांगू शकतो की त्यांनी नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, चौथा होता आपला पॉइंट नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन मध्ये ते सांगू शकतो आपण की जे चांगले ऑर्गॅनिझम होते, बरोबर आहे, जे ज्याच्यामध्ये चांगले व्हेरिएशन होते, चांगले बदल आले होते, ते काय होणार, निसर्ग काय करणार, त्यांना सिलेक्ट करणार. ज्यांच्यामध्ये चांगले बदल नव्हते त्यांना काय करणार, इथून पृथ्वीवरून काय होणार, ते आपोआप नाहीसे होणार कॉम्पिटिशनमुळे. बरोबर आहे, कॉम्पिटिशन मध्ये ते टिकणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे नेचर काय करणार, त्यांना सिलेक्ट करणार. नेचर निसर्गाला धरून जे त्यांच्यामध्ये बदल झाले असतील, बरोबर आहे, निसर्गाच्या इन्व्हायरमेंटच्या नुसार ज्यांच्यामध्ये बदल झाले असतील ते काय होणार, सिलेक्ट होणार. इन्व्हायरमेंटच्या अपोजिट ज्यांच्यामध्ये काय झाले असतील, चेंजेस झाले असतील, ते काय होणार, निघून जाणार. सपोज आपण सांगू शकतो की डेझर्ट आहे, वाळवंट आहे, वाळवंटामध्ये खूप जास्त टेम्परेचर असते आणि तिथे कसे व्हेरिएशन लागणार की कमी पाणी असताना सुद्धा ते ऑर्गॅनिझम काय राहिले पाहिजे, जिवंत राहिले पाहिजे. बरोबर आहे, कमी पाण्यामध्ये, कमी फूड मध्ये. जसं आता तिथे आपण पाहतो डेझर्ट मध्ये एक लिझर्ट असते, एक प्रकारचा सरडा आहे. तो सरडा कसा चालतो, त्याचे पायच फक्त जमिनीला टेकतात, पोट वगैरे त्या वाळवंटाला घासत नाही. बरोबर आहे, कारण काय आहे, तिथे तो जिवंत राहू शकतो. का, कारण त्याच्यामध्ये चेंजेस झाले की त्याचे पाय त्याच्या बॉडीला काय करतात, जमिनीपासून उंच ठेवतात. का, कारण की खालची वाळू कशी असते, गरम असते, ती त्याचं पोट जर त्या वाळूला लागलं तर काय होणार, त्याची टेम्परेचर वाढणार आणि त्याची डेथ पण होऊ शकते. मग त्याच्यामध्ये तो बदल झालेला आहे निसर्गाला धरून की तो काय करू शकतो, त्याच्या बॉडीला लिफ्ट करू शकतो. बरोबर आहे, उंच ठेवू शकतो, त्यामुळे तो काय होतो, तिथे सर्वाइव्ह राहतो. ठीक आहे, अशा प्रकारे काय आहे, असे चेंजेस जे असतील त्याला निसर्ग काय करणार, सिलेक्ट करणार. या नॅचरल सिलेक्शनचा एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचं. एक मॉथ असते, पतंग असतो, दोन कलरच्या, एक व्हाईट कलरची आणि एक ब्लॅक कलरची. ते कशा प्रकारे तिथे एक्झिस्ट करतात ते आपण पाहून घेऊ पुढे. ठीक आहे, नेक्स्ट आहे याच्यामध्ये पाचवा पोस्टुलेट आहे त्यांचा. पाचव्या पोस्टुलेट मध्ये आपण सांगू शकतो की ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस, नवीन स्पेसिस कशी तयार होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. नवीन स्पेसिस कशी तयार होते, जे चांगले व्हेरिएशन होते ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात राहणार सतत. बरोबर आहे, आणि त्यानंतर काय होणार, एक नवीन काय होणार, स्पेसिस तयार होणार. म्हणजे मागची जी स्पेसिस होती त्याच्यापेक्षा या नवीन स्पेसिस मध्ये काय राहणार, वेगवेगळे ऍडव्हान्स कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय होणार, पाहायला मिळणार. डेझर्ट मधला लिझार्ड आणि इथला लिझार्ड सेमच आहे. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, थोडेफार काय झालेले आहे, मॉडिफिकेशन आलेले आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलेले आहे. त्यामुळे ती एक वेगळी स्पेसिस झाली आणि ही एक काय झाली, वेगळी स्पेसिस झाली. ठीक आहे, अशा प्रकारे नवीन स्पेसिस काय होऊ शकते, अस्तित्वात येऊ शकते असं त्यांनी सांगितलं. यानंतरचा जो टॉपिक आहे ड्रॉबॅक्स वगैरे ते काय करू आपण नंतर पाहू. ठीक आहे, कारण व्हिडिओ खूप काय होत आहे, लंबा होत आहे, त्यामुळे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू, कम्प्लीट करू. ठीक आहे.